सो आता आपलं जे काय डिस्कशन झालंय त्यावर तुमचं मत अपेक्षित आहे स्नेहलता मॅडम. हो ना, म्हणजे डॉक्टर मोनिका श्रीखंडे वेल नोन डॉक्टर आहेत आणि त्यांच्या एवढ्याशा चुकीसाठी त्यांनी कॉलेजसाठी किती केलेलं आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगते, मी चेअरपर्सन आहे आणि ती माझी मुलगी आहे, म्हणून तुम्ही तिच्याबद्दल असा विचार करत असाल तर ते मला पटणार नाही. हो स्नेहलता मॅडम नको म्हणतायत ना, तर कशाला त्यांना फोर्स करताय? आणि मोनिका मॅडम नाही तर अशी काय अडचण होईल असं मला नाही वाटत. मिस्टर देशपांडे, आपण स्नेहलता मॅडम बरोबर बोलतोय ना. मॅडम, आम्हाला कल्पना आहे की तुम्ही कुठल्याही नात्यासाठी तुमच्या तत्वांना मुरड घालणार नाही आणि आमची तशी इच्छा नाहीये. हो मॅडम, कॉलेजच्या भल्यासाठी आम्हाला असं वाटतं की मोनिका मॅडमने कॉलेज पुन्हा रिझ्यूम करावं. त्याशिवाय पर्यायच नाही. अँड वन कांट फॉरगेट हर कॉन्ट्रीब्युशन टू द कॉलेज. आणि शिवाय मोनिका मॅडम तुमची मुलगी म्हणजे. तरीही मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा, कारण प्रश्न तिच्या सुखाचा नाहीये, माझ्या तत्वांचा आहे. ती माझी मुलगी आहे म्हणून तिला ही संधी मिळत असेल तर ते मला चालणार नाही. नाही नाही, तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका मॅडम. अहो, आम्ही सगळ्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. चुका ह्या माणसांकडूनच होत असतात स्नेहलता मॅडम. आतापर्यंत मोनिका मॅडमने जे काही केलं आपल्या कॉलेजसाठी त्याची परतफेड करण्याची एक योग्य संधी आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आज अक्काला आनंद झाला, आज अक्काला आनंद झाला, आज अक्काला आनंद झाला, आज अक्काला आनंद झाला. अक्का, एवढा कसला आनंद झालाय तुला? अरे तुला सांगते, मी आज लय खुश आहे. होय काय? आता कसला नवीन राडा घालणार ती? राडा काय मूर्त्या? हा, तुला सांगते आज मी लय खुश आहे. हा, कळलं आपल्याला तू लय खुश आहे, पण एवढी खुशी कशाबद्दल? अरे एवढं पुरण होऊ दे मग मी सांगते. अक्का आणि गोडाचं पुरण नक्कीच काहीतरी लॉच आहे. गोडाचं पुरण. आज कोणाचा बर्थडे आहे काय? अरे कोणाचा बर्थडे नाही रे, हे एकदम गोडाचं वगैरे करते, पुरण वगैरे काहीतरी आहे. अरे गोड बातमी आहे, गोड बातमी. गोड खायचं, तोंड गोड करायचं. अक्का, तू अशी खुश दिसली ना की आपल्याला लय टेन्शन येतं ग. काहीतरी राडा घालणार आहे तू. अक्का, काय झालंय आपल्याला इसकटून सांग ना. अरे मला ना एक खबर मिळाली, ती जरा कन्फर्म होऊ दे मग मी सांगते. हा, कसली खबर? सांगते म्हणलं ना. देवा कुठे आहे? हा, काय बाहेरच आहे? हा, चल तू चल, मी आले. हा, ये पण काय झालं सांग ना आपल्याला. चल म्हणलं ना. ते थोडस टेस्ट करायला दे. गप. ये बाहेर तू मोबाईल मध्ये काय रमला? अरे तिकडे बघ ना अक्काकडे. अरे काय झालं? बघ केवढी खुश आहे, गोडा धोडाचं बनवते. काहीतरी लॉच आहे नक्की, आपल्याला लय टेन्शन येतं. हे घ्या सत्या, देवा, हे घे पुरणपोळी खा, पुरणपोळी खा. खा खा खा. हा, तू पण खा रे, खा. होळी बिळी आहे आज? अक्का, अगं आता तरी सांग ना, कशाला एवढं ताणते? कसला आनंद झालाय तुला? काहीतरी लॉचा नक्की आहे. सांगू? हा, त्या टवळीचं लग्न ठरलं. सत्या, अरे सावकाश सावकाश सावकाश. ए सावकाश सावकाश. सत्या लवकर आण. हे अक्का कसली भंकस आहे का तुझी? अरे भंकसच करत होते, बघ त्याच्या तोंडाकडे बघ. अरे लग्न बिग्न काही ठरलं नाहीये रे. अक्का, तुला दुसरा टाइमपास भेटला नाही काय? चल निघतो आपण.
अरे तू एकटा नको जाऊ, आम्ही दोघं पण येतोय. ए कुठे? अरे त्या टवळीच्या घरी. का कशाला? आता काय नवीन नाटक आहे तुझं? अरे नाटक तमाशा करायला नाही जाते रे. आता तुझ्या हॉटेलसाठी तिने किती मेहनत केली, मग तिचं तोंड नको का गोड करायला, म्हणून मी ह्या पुरणपोळ्या केल्यात, ते द्यायला चालली. आज लई प्रेम आलंय त्यांच्यावरती. तुला माहितीये ना आपण कोणाचे उपकार ठेवत नाही, म्हणून ह्या पुरणपोळ्या केल्यात, त्या द्यायला चालली. तुम्ही येताय का मी जाऊ? ठीक आहे मीच जाते. आपल्याला पण हिच्या बरोबर जायला पाहिजे. हिच्या डोक्यात काय चाललंय ना हे तिकडे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, आणि हिला असं एकटीला सोडून चालणार नाही. हा सत्य, तू एकदम बरोबर बोलतो. अक्का तिकडे जाऊन काय कांड करायला काही सांगता येत नाही. चल आपण बघून येऊ. चल चल. हे बघा, मला तुम्हा सगळ्यांची कळकळ समजते, पण तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. एखाद्या व्यक्तीला तिच्या गैरवर्तनासाठी पोस्टवरून काढून टाकायचं आणि परत त्याच व्यक्तीला जॉईन करायला सांगायचं, कुठलंही ठोस कारण नसताना. अहो ठोस कारण आहे ना. हो, तुम्ही म्हटलं मोनिकाने कॉलेजसाठी केलेलं काम तुम्हाला विसरता येत नाही, पण आधीचा डिसिजन घेताना हे ध्यानात घ्यायला नको होतं का? तेव्हा या सगळ्याचा विचार करायला नको होता का? साक्षात्कार झालाय ना. मोनिका मॅडम किती चांगल्या आहेत. नाही आधी म्हणवतो विचार करा, पण नाही. मोनिका मॅडम तुमची मुलगी म्हटल्यावर कोण कशाला विरोध करेल. तुम्ही आता हो म्हणून टाका. ती माझी मुलगी आहे म्हणून तिच्या फायद्याचा मी आजपर्यंत विचार केलेला नाहीये, आणि त्यावरून कुणी माझ्याकडे बोट दाखवलेलं नाहीये, आणि भविष्यातही तसं दाखवलं जाऊ नये म्हणून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मोनिका डीन म्हणून कॉलेजमध्ये येणार नाहीये. तुम्ही असे काय बघताय? मी तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली आहे. हे बघा, मी आता एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे, तुम्ही नंतर या. ते मीटिंग राहू द्या. अरे तुम्ही काय करताय? अरे तुम्ही कुणाला त्रास करून घेतला? आम्ही मोनिका मॅडमला जॉईन करून घेण्यासाठीच आलो होतो. नका टेन्शन घेऊ. काय टेन्शन? आणि आपण सांग रे. आपण कोण आहे लक्षात आहे ना? काय बोलताय तुम्ही? नाही काही नाही. आपलं तेच नेहमीच जुन्या आठवणी, जुनी ओळख. आपण आपली मीटिंग कंटिन्यू करूया ना. मीटिंग होत राहील. आधी तोंड गोड करा. घ्या. काय चाललंय हे सगळं? आपण नंतर बोलू, आधी तोंड गोड करा. लाजू नको. तुम्ही किती पण लपवलं ना तरी सगळ्यांना कळणारच आहे. हे बघ, सरळ सांगायचं असेल तर सांग, माझ्याकडे वेळ नाहीये, माझी मीटिंग चाललेली आहे. आता तुम्हाला कुठं शोधणार ना, आता तुमचं घर गेलंय म्हटल्यावर. हे अक्के काय काय बोलतेस तू? अरे मी म्हंटल होतं ना, त्या टवळीची जागा गेली आणि हे सगळे आता तिला घरातनं बाहेर काढायला आले, मग तिचं घर पण जाणार ना. तिने ना अक्काशी पंगा घेतलाय ना, आता बघ म्हणावं. अगं अक्के, आई इथं आवाज. आय मीन काही मीटिंग चालू आहे का तुमची? घ्या ना. तुम्ही तोंड गोड करा. बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हाला बोलवणारच होते. काय चाललंय हे सगळं एक्झॅक्टली मला कळेल का? सांगते. वेलकम बॅक टू DS मेडिकल कॉलेज. आय एम सॉरी, डीन डॉक्टर मोनिका श्रीखंडे. हो, हे सगळे तुला परत डीन म्हणून जॉईन करून घेण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, आणि मी त्यांना होकार दिलाय. थँक्यू सो मच. तुम्हाला मी कसं थँक्स बोलू हे खरं तर मला कळत नाहीये. खरं तर स्नेहलता मॅमचेच आभार मानायला हवेत.
डॉक्टर मोनिका मॅम, तुमच्यासारख्या बेस्ट डॉक्टरची या कॉलेजला खरंच गरज आहे. खरंच थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं मॅडम. नाही, खरं तर अक्काचेच आभार मानायला हवेत. कारण मी हा प्रस्ताव मान्य केला नसता तर तिने आणलेलं गोड फुकट गेलं असतं ना. काय टायमिंग आहे ग तुझा अक्का, म्हणून मला आवडतेस तू बघ. काँग्रेस इलेक्शन डॉली वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मोनिका, खूप चांगलं काम कर, खूप मेहनत कर. हे परत मिळवायचंय तुला सगळं. हो आई, माझ्यापासून दूर गेलेलं मी सगळं मिळवणार. अरे तुम्हाला काही कळतं का? तुम्ही मला शिकलेले दिसता. हिला जर परत कॉलेजला बोलवलं ना तर ही पोरांना नादाला लावीन. के प्लीज माइंड युअर लँग्वेज. मोनिका, समोरच्यांनी पायरी सोडली म्हणून आपण खाली उतरू नये. त्यांना दुःख होणारच. कधी कुणाचं चांगलं केलं नाही तर कुणाचं चांगलं बघवणारही नाही. पण डोंट वरी, कुणी तुझ्या बरोबर असो किंवा नसो, कुणी साथ देवो न देवो, ही स्नेहलता श्रीखंडे तुझ्या पाठीशी आहे. हो, आता तर तुम्ही तत्वाच्या गोष्टी करत होतात आणि आता मी माझा निर्णय सांगितलेला आहे, पण त्याबरोबरच मॅनेजमेंटच्या काही अटी असतील, त्या तुमच्यावर बंधनकारक असतील आणि त्या मान्य असतील तरच तुम्ही ती पोस्ट जॉईन करू शकता. कसल्या अटी? आता ही पोस्ट तुमच्या एकटीची नसणार आहे. तुम्हाला ती शेअर करावी लागणार आहे. तुमच्या बरोबर एक कोडीन असतील आणि तुम्हा दोघांच्या संमतीनेच सगळे डिसिजन्स यापुढे घ्यायला लागणार आहेत. आणि त्या कोडीनचं नाव आहे डॉक्टर विक्रांत. आणि हा सगळा डिसिजन आमचा एकट्याचा नसून सगळ्या मॅनेजमेंटचा आहे. काय कोडिन? पण का? का? अगं तू स्वतःला लय शानी समजते ना, म्हणून तुझ्या डोक्यावर मिरे वाटायला कोणीतरी येते. कळलं? झालं तुमचं? या आता. अक्के चल पहिले. सत्य सर, मला असं वाटतं आता आपण पण निघायला हवं. आम्हाला काय वाटतं मोनिका मॅडम, उद्यापासून तुम्ही कॉलेज जॉईन करा. चला स्नेहलता मॅडम, थँक्यू व्हेरी मच. निघतो आम्ही. थँक्यू. मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू डॉक्टर सचिन. थँक्स. येस, विल सी यू इन द कॉलेज व्हेरी सून. येस. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. झालं. थँक्यू. ओके. येस मॅम. वाव, व्हॉट अ प्लॅन. सुपर्ब. डॉली शांत हो. काय शांत हो? तुला कळत नाहीये का? परफेक्टली प्लॅन केले, फक्त मला ह्युमिलिएट करण्यासाठी. असं काही नाहीये डॉली. असं आहे नाही तर असं नाहीये. मला काहीही फरक पडत नाही. मी पण कमी नाहीये. येऊ देत, ज्यांना कुणाला यायचंय त्यांना. मी पण मागे हटणार नाही. करेक्ट. मलाही तेच हवंय. तू अजिबात मागे हटू नकोस. डॉली, आयुष्यात सेकंड चान्स सहजासहजी मिळत नाही. तुला तो मिळालाय, त्याचा पुरेपूर फायदा उचल. प्रूव्ह कर स्वतःला. स्वतःला प्रूव्ह कर? इतकं सोपं आहे का? आय मीन, आजपर्यंत मी माझी कामं माझ्या पद्धतीने केली आहेत, माझ्या सिस्टम्स लावल्या आहेत तिकडे.
माझे डिसिजन्स मी स्वतः घेते आणि आता हे सगळं कुणाबरोबर तरी शेअर करायचं इतकं सोपं आहे, सगळं सोपं वाटतंय तुला. कम ऑन डॉली. मी तुझा शब्द वाया जाऊ देणार नाही, आय प्रॉमिस. वा, याला म्हणतात कॉन्फिडन्स. डब्बू, तू इथं कसा? आय नो, हा काय करतोय? मग काय, मला न्यूज कळली, सो म्हटलं आपल्या फेवरेट मॅमना स्वतः जाऊन विश करा. अरे आत्ताच तर डिसिजन झाला आणि इतक्यात तुला तू कळलाही. आय नो, तुला कसं काय कळलं? वो हमारे खबरी चारों ओर फैले हुए. काही खबरी बिबरी काही नाही. सत्य आणि देवा असणार आहे, दुसरं कोण? या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलूया. आत्ता मला निघायला हवं. बाकी काळजी घ्यायला डब्बू आहेच काय? ऑफकोर्स मॅम, ऑन ड्युटी. डोंट वरी आई, आय विल मॅनेज. आय एम प्राऊड ऑफ यू मोनिका. झालं गेलं सगळं विसरून जा आणि फ्रेशली कॉलेज जॉईन कर. ओके? येस. ऑल द बेस्ट. टेक केअर. थँक्यू. बाय आजी. बाय. काळजी घ्यायची आणि तुझी काळजी घ्यायला राधा आहेच. आहे ना अजून की आई? ती काही काय आहे ना. ओके. बाय. बाय आजी. बाय. बाय. मग काय कुठे काय स्पेशल काय? कशाचं काय स्पेशल? अरे असं कसं? तुमचं तोंड गोड झालंय, मग मला काही नको का? खरं सांगू आई, तू कॉलेज पुन्हा जॉईन करतेस, किती मस्त वाटतंय. फायनली यू आर बॅक. सेलिब्रेशन तो बनताय ना? कसलं सेलिब्रेशन आणि कसलं काय? मला डीनची पोस्ट शेअर करायची, काय सेलिब्रेशन करू? मग काय त्यात, असू दे ना. बाय द वे, हे तुझ्यासाठी छोटं गिफ्ट. वाव, माझ्यासाठी? थँक्यू सो मच. आय लव्ह यू. हा म्हणजे आता देवा देतो तसं काही मोठं गिफ्ट नाहीये, पण तरी. एक गप्प बस, काही काय नाही आई, पण खरंच आय एम रिअली एक्साइटेड. आणि फक्त आई म्हणून नाही, तर एक प्रामाणिक डॉक्टर, एक प्रोफेसर म्हणून मी जास्त खुश आहे. रादर आम्हा स्टुडंटसाठी मी जास्त एक्साइटेड आहे, कारण का यू आर कमिंग बॅक ॲज आवर डीन. म्हणजे तुझ्या फिलिंग्स मला कळतायत, बट ऑनेस्टली माझ्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे मी एक्साइटेड आहे की मी पुन्हा कॉलेज जॉईन करणार आहे, पुन्हा हॉस्पिटलमध्ये येणार, डीनची पोस्ट. पण टेन्शन पण आलंय. ती डीनची पोस्ट कुणाबरोबर तरी शेअर करायची. आय डोंट नो काय होणार आहे. आय होप सगळं नीट होईल. डोंट वरी. बाय. आता डॉली वहिनी परत कॉलेजमध्ये येणार, आपल्याला लय आनंद झालाय. अरे ते आजी दुसरं काय बोलल्या रे, ते काय कळलं नाही आपल्याला. काय रे? ते काय ते डीन, काय ते कोडीन, कोडीन, हे नाही समजलं आपल्याला. हा हा, अरे तसं आपल्याला सुद्धा एकदम परफेक्ट कळलं नाही. पण एक बघ ना, आपल्याला एखाद्याचा गेम वाजवायचा असेल तर आपण काय करतो? एकाच्या ऐवजी 2 पंटर पाठवतो त्या तिकडे, है ना? हे तसंच काहीतरी असेल. आता आपल्याला सांग, अख्ख्या कॉलेजची जिम्मेदारी कोणावर होती आता? डॉली बहिणीवर, एकटीवर, बरोबर ना? म्हणून त्यांनी हा पंटर पाठवला असेल. म्हणजे आता डॉलीबाना काय पण करायचं असेल, कसली पण परमिशन हवी असेल ना, तर त्याला विचारावं लागणार. हे आपल्याला वाटतं ते फक्त आई बोलल्या म्हणून, पण खरं खोटं काय आहे ना, ते आपल्याला कॉलेजला गेल्यावरच कळेल, है ना? हा, बरोबर बोलला तू. तू पण कॉलेजला जायला पाहिजे, म्हणजे जे काय होईल ते तुझ्या समोर होईल ना. हा म्हणजे काय, आपण कॉलेजला जाणारच रे. हा, आपण कॉलेजला आपल्यासाठी जाणार होता. ते डॉलीबॉयसाठी वर काय ना, पहिले सांगतो. हा, माहितीये, तू तुझ्यासाठी जा, डॉक्टर व्हायचंय तुला. हा, पण जमला, टाइम भेटला, डॉली बहिणींना पण हेल्प कर. कसा? हा, बघू काय बघू, असं नाही जमणार रे भाई. हा बरोबर आहे, असं नाही जमणार. असं नाही जमणार. काय नाही जमणार? अरे म्हणजे नुसती पुरणपोळी नाही चालणार, काहीतरी वेगळं गोडाचं करते. सांग देवा, काय करू? ए अक्के, काय काय चाललंय काय तुझं ग? अरे तुला विचारलं तेवढं सांग ना, काय करू? आपल्याला काय पण नकोय. नकोय? ठीक आहे, सत्य तू सांग काय करू? अक्का बास झालं ना, कशाला डोक्यात जाते का तू?
अरे डोक्यात नाही जाते रे, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. त्या टवळीच्या डोक्यावर मिरे वाटायला कोणीतरी येतंय हे ऐकूनच मला लय आनंद झाला. मी काय करू, मी लाडू करू का लाडू? हे काय लाडू, काय अक्का तू पण काय कोणाचं काय लग्न वगैरे आहे काय बोलला तू? परत बोल. काय? ये परत बोलतो आपण. काय चाललंय काय तुझं? हा, हे काय लाडू वगैरे काय? कोणाचं काय लग्न आहे काय? टवळीचं लग्नच लावून देते म्हणजे ती व्याध आहे ना कायमची इकडून निघून जाईल. आईच्या गावात अक्का बडबडीत गाय लागली रे. हा बरोबर बोलला. मी लाडू करते, लाडू. अबे आधी पुरणपोळी आता लाडू. काय चाललंय इथं? आपल्याला तर काय कळतच नाही. हे सत्या, हा? आपल्याला एक सांग, ते पहाटेची स्वप्न खरी होतात का रे? नाही ना? कसली स्वप्न, काय बोलतोय तू?